ग्रामीण भागातील अनेक शाळा संख्याअभावी अडचणीत सापडत असताना राजापूर तालुक्यातील पाचल येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा बौद्धवाडीने यंदा उल्लेखनीय यश संपादन केले। शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये पहिलीच्या वर्गात तब्बल 25 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने या शाळेने विक्रमी नोंद केली असून परिसरात तिची जोरदार चर्चा सुरू आहे। पाचल परिसरातील जिल्हा परिषदांच्या 6 शाळांमध्ये ही शाळा गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थी केंद्रित उपक्रम आणि सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रगतीमुळे पालकांचा वाढता विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरत आहे। यंदा पहिलीत 25 विद्यार्थ्यांच्या प्रवेशामुळे शाळेची एकूण पटसंख्या 87 वर पोहोचली आहे। विशेष म्हणजे मागील वर्षी पटसंख्या 74 होती। अवघ्या एका वर्षात झालेली ही लक्षणीय वाढ शाळेच्या शिक्षकांच्या मेहनतीची, व्यवस्थापनाच्या नियोजनाची आणि पालकांच्या विश्वासाची पावती मानली जाते। ग्रामीण भागातील शिक्षणासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरलेल्या शाळेने गुणवत्तेच्या बळावर विद्यार्थ्यांना आकर्षित केले असून जिल्हा परिषद शाळांबाबत सकारात्मक संदेश दिला। ग्रामीण शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचं काम पाचलच्या शाळेने करून दाखवले असून हा शैक्षणिक पॅटर्न इतर शाळांसाठी देखील प्रेरणादायी ठरत आहे। आमच्या शाळेमध्ये यावर्षी सक्तीपात्र एक विद्यार्थिनी होती, परंतु आमच्या या शाळेमध्ये आता दाखल झालेले 25 विद्यार्थी आहेत। हे सगळं श्रेय मी पूर्णतः माझे दोन्ही सहकारी शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांना देते। कारण आमच्या शाळेत जे उपक्रम राबवला जातोय, जो आम्ही गुणवत्तेसाठी या शाळेमध्ये आम्ही जो प्रयत्न करतोय, ज्या बाह्य स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना इथे बसवतो आणि त्याचं आउटपुट अतिशय सुंदर प्रकारे मिळतंय। ह्यासाठी सगळे मेहनत घेत आहेत आणि त्यामुळेच आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा लागलेला आहे असं मला वाटतं। हे एका कोणत्याही व्यक्तीचं श्रेय नाही आहे, तर आम्ही टीमवर्कने हे काम करतोय आणि त्यासाठी आम्हाला सगळ्यांची मदत होते आहे आणि म्हणून हे आमच्याकडे प्रगती झालेली असं आम्हाला एकंदर वाटतंय। पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आपले विद्यार्थी इथे पाठवले आहेत, पण याही वर्षी आम्ही घवघवीत यश आमचे विद्यार्थी संपादन करतील आणि नक्कीच पालकांना त्यापासून समाधान मिळेल। पालकांना काय सांगू शकाल, कोणतं आव्हान कराल? पालकांना आम्ही एवढंच सांगू शकतो की आम्ही जे इथे जे घेतोय शाळेमध्ये किंवा कोणताही शिक्षक जो घेतोय त्याबरोबर पालकांनी सुद्धा त्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी लक्ष दिला पाहिजे। त्या विद्यार्थ्यांचा घरी अभ्यास बघितला पाहिजे आणि शिक्षकांना जर समजून घेतलं तर ही आंतरक्रिया अतिशय सोपी होईल आणि शाळेचा नक्कीच विकास होईल।